शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात सोमवार दिनांक 20 जुलै रोजी रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गुजराती कॉम्प्लेक्समधील किट्टू फॅशन पॉइंट या कापड दुकानाला लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. शिरपूर येथील अग्निशमन दलाचे 3 बंब तसेच शिंदखेडा येथील एक अग्निशमन बंब अशा एकूण 4 बंबांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग अखेर आटोक्यात आणण्यात आली. गुजराती कॉम्प्लेक्स ही 4 मजली इमारत असून तिच्या पुढील व मागील बाजूस अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे आग इतर दुकानांमध्ये पसरली असती तर मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या धाडसी व तत्पर कामगिरीमुळे आग केवळ किट्टू फॅशन पॉइंट या दुकानापुरतीच मर्यादित राहिली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, डीबी पथक, नगरसेवक गणेश सावळे, राज सिसोदिया यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शिरपूरकरांनी मदत कार्यात मोलाचे सहकार्य केले. या भीषण आगीत किट्टू फॅशन पॉइंट हे कापडाचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. हे दुकान विक्की राजपूत या होतकरू आणि उमद्या तरुण उद्योजकाचे असून अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी आपल्या कष्टाच्या बळावर हा व्यवसाय उभा केला होता. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेले त्यांचे स्वप्न काही क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शहरातील व्यापारी व नागरिकांकडून त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या वेळीच पोहोचलेल्या मदत कार्यामुळे संपूर्ण गुजराती कॉम्प्लेक्स आणि परिसरातील इतर दुकाने मोठ्या दुर्घटनेपासून वाचली आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. मित्रांनो, आज आपण शिरपूर शहरातल्या इतिहासातला काळा दिवस म्हटला तरी चालेल. आज शिरपूर शहरातलं मध्यवर्ती ठिकाण असलेलं गुजराती कॉम्प्लेक्स आणि या गुजराती कॉम्प्लेक्स मध्ये रात्रीच्या 8:30 वाजेच्या सुमारास एक भीषण आग एक किट्टू फॅशन पॉइंट या दुकानाला लागली. आणि ह्या दुकानाला आग लागल्यानंतर या गुजराती कॉम्प्लेक्स मध्ये जवळजवळ 100च्या वरती दुकाने असतील, कारण की 4 फ्लोअर्स आहेत. पुढच्या बाजूला अलग दुकाने आहेत, मागच्या बाजूला अलग दुकाने आहेत, ग्राउंड फ्लोअरला अलग दुकाने आहेत, 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती अलग दुकाने आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल. जाके राखे साईया मार सके ना कोई असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी ह्या आगीला त्याचा रुद्र अवतार होण्यापासून जर वाचवणारे कोण असतील तर ही टीम आहे. या टीमनं या क्षणार्धामध्ये या गुजराती कॉम्प्लेक्सचा पॉइंट साधून ही आग अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही कंट्रोल मध्ये आणलेली आहे. या ठिकाणी ज्या किट्टू पॉइंटचं नुकसान झालं, खरंच एक युवा उद्योजक होता. त्या युवा उद्योगाचं परिस्थिती खूप हलाखीची असताना आपल्या तळ हातावर पोट भरण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला होता. पण देवाने आज आघात केला आहे आणि त्याचं खूप मोठं नुकसान म्हटलं तर त्याचं पूर्ण दुकानच हे खाक झालेलं आहे. पण ह्या कॉम्प्लेक्स मधील दुकानदारांसाठी जर म्हटलं की दैवी अवतार म्हणून आपण जर म्हटलं तर मी ह्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना म्हणेल, या ठिकाणी खूप मोठा घात झाला असता. यांनी जर उशिरा आले असते, पण हे लागलीच. मी म्हणतो क्षणार्धात मी या ठिकाणी उभाच होतो. माझ्या समोरची घटना आहे. अवघ्या 2 मिनिटात हे अग्निशमक दल या ठिकाणी आलेले आहेत. अग्निशमक दलाचे प्रमुख चौधरी साहेब आपल्या सोबत आहेत. चौधरी साहेब, नेमकं या ठिकाणी तुम्ही किती अग्निशामक बंबांचं पाचारण केलं आणि नेमकं ही आग विझवण्यासाठी कसे शर्थीचे प्रयत्न केले त्याच्याबद्दल? आपल्याकडे 2 अग्निशमन बंब आहेत. त्यात आपण एक टेंडर पण होता छोटा. आपल्याकडचे 3 आपल्याकडे अग्निशमन बंब आले आणि शिंदखेड्याचा एक आपण अग्निशमन बंब बोलून घेतला होता. कारण आग ही मोठ्या प्रमाणात दिसत असल्या कारणाने आपण शिंदखेडची पण गाडी बोलून घेतली. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आलो, आमची टीम पोहोचली होती. त्यांनी आग मस्त पूर्णपणे विझून घेतलेली होती. तर आपले गावातले नागरिक, परत देवाबती विभाग, आमचा अग्निशमन विभाग,
बाकीची इतर आम्हाला मदत केली चांगल्या प्रकारे. पोलिसांनी पण मदत केली, गावातील नागरिकांनी पण चांगल्या प्रकारे मदत केली आणि आग आम्ही आटोक्यात आणली. आग पूर्णपणे विझवण्यात आली. अभिनंदन साहेब आणि थँक्यू आमच्या शिरपूरकरांना वाचवल्याबद्दल. आमच्यासोबत आमचे मित्र आहेत, यांच्या दुकानाच्या बाजूलाच ही आग लागलेली होती. भाऊ काय सांगाल, काय क्षण मनावर काय एकच शब्द सांगेल, अग्निशमन दल हे देवदूतासारखे आले आणि त्यांनी जेवढं स्पीड मध्ये काम केलं ते जर केलं नसतं अजून 2-3 दुकानांचं नुकसान 100% झालं असतं. बस ते देवासारखे आले. बस. नयन चष्माघरचे हे मालक आहेत आणि विशाल चष्माघरचे मालक आहेत आणि यांचं हे दुकान बाजूला होतं. लाखो रुपयांचा माल यांच्याही दुकानात होतं. यांची परिस्थिती मी त्यावेळेसही पाहिली. खूपच परिस्थिती वाईट होती, पण हे देवदूत या ठिकाणी आले. तर मी शिरपूरकरांना सांगतो, ह्या देवदूतांसाठी एक लाईक तुम्ही नक्की करा. हे देवदूत आहेत. आज तरी या गुजराती कॉम्प्लेक्सला यांनी वाचवलेलं आहे आणि ज्या माझ्या एका तरुण उद्योजकावर आज काळाने घाला घातला आहे, त्याच्यासाठी जर तुमच्याकडून काही प्रयत्न होत असतील तर ते नक्की करा.